माझ्या फॅमिलीमधली फर्स्ट महिला ग्रॅज्युएट आहे क्या आणि बात है! आता खानदानामधली पहिली गव्हर्नमेंट सर्व्हंट असेल. माझे पूर्वज, माझे आजोबा, माझे अ, आता वडील ते मजुरी काम करायचे. आई बांगडे भरायचं काम करते. शेजारच्या गावी किंवा स्वतःच्या गावी फिरून ती दारोदारी फिरून सर्व्हिस देते. जरी अडाणी असले तर माझ्या आई-वडिलांनी मला झाडू आणि भांडी हातात न देता पेन दिला. तुम्हाला कधी प्रेशर नव्हतं लग्नाचं? सर मला खूप प्रेशर होता. 10वी पासूनच मला स्थळं येत होती. प्री-वायक्यूमला मला अँगल कळलं, कोणत्या बरोबर. टॉपिकवर कसे क्वेश्चन येतात आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचं विचारण्याचं अँगल जास्त आहे. पुण्याला आले, लायब्ररी जॉइन केली. सर पण आलो तर खरी, पण कसं व्हायचं, भागवत नव्हतं. घरून काही ठराविक रक्कम यायची. घरच्यांना विश्वास घेऊन मी पुण्यात गेले सर. पण घरून ठराविक रक्कम येत होती. घरच्यांना माहीत नव्हतं पुणा सिटी कशी आहे आणि किती खर्च लागतो हे त्यांना माहीत नव्हतं. संध्याकाळचे 4 ते रात्री 11 पर्यंत मी हॉटेलला वेटर म्हणून काम केलंय. जे पोस्ट मिळवण्यासाठी मी काही पण करायला तयार होते. मोबाईल दूर ठेवला, WhatsApp नव्हतं सर त्या काळामध्ये आणि सोशल मीडिया कोणताच नव्हता. आई-वडिलांना नावच ठेवत होता, तुम्ही मुलीला का शिकवता आणि शिकून काय होणार आहे? पहिली गोष्ट मला माझं घरच्यांचं दारिद्र्य संपवायचं होतं आणि मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. जोपर्यंत मी अधिकारी होत नाही, तोपर्यंत माझा लग्नाचा विषय काढू नका. खूप मेहनत केली सर, कारण शेतातली कामं केली होती. कधी कापूस वेचणं, डाळिंब तोडणं, खुरपणी करणं, भुईमूग काढणं, शेतातली कामं केली. खूप डिप्रेशनमध्ये गेलो होते. माझा 2022चा रिझल्ट गेला. माझ्या आई-वडिलांचा पण सत्कार केला. पालकांनी तिच्या हुंड्याची तयारी न करता, तिच्या हुंड्यासाठी पैसे न इन्व्हेस्ट करता तिच्या शिक्षणावर इन्व्हेस्ट करावं, जेणेकरून त्याचा परती आपल्याला चांगला मिळेल. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. वास्तव कट्टा आणि इग्नाइट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान महिला कर्तृत्वांचा ही जी काही महिला दिनानिमित्त आपण सिरीज चालवतोय. या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी, त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 2024च्या कंबाईन परीक्षेमधून PSI पदी निवड झालेल्या आणि विशेष म्हणजे EWS मधून मुलींमधून प्रथम क्रमांकाने ज्यांची निवड झाली अशा यास्मिन शेख मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर नमस्कार सर. धन्यवाद. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांची PSI पदी निवड झालेली आहे. खरं तर सरळ सेवेचा अभ्यास करणारी ही विद्यार्थिनी ज्यावेळेस MPSCकडे वळते आणि त्याच्यातून यश संपादन करते, तर नक्की मी जसं म्हणलं की खडतर परिस्थिती, काय खडतर परिस्थिती आणि कशा परिस्थितीतून त्या आज PSI झाल्यात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आणि तुमचं अभिनंदन. तुमची PSI पदी निवड झाली. तर PSI तर भरपूर होतात, परंतु एक ग्रामीण भागातील एक विद्यार्थिनी आणि विशेषतः आम्ही पाहतो की मुस्लिम कुटुंबातील मुलींना बऱ्यापैकी शिक्षण जास्त नाही करून देत. नाही. आता प्रमाण बदलतंय, हो, आता आता वाढत चाललंय. वाढलंय, मुली शिकतायत. हो. तरीही अजून जर पाहिलं तर ग्रामीण भागात तेवढी सुधारणा पाहायला भेटत नाही. नाही. हळूहळू बदल होईल, कारण हं. तुमच्यासारख्या जर विद्यार्थिनी समोर आले तर निश्चित तो बदल होईल, बदल घडेल आणि तो झाला पाहिजे. हो. तुम्हाला काय वाटलं होतं की असं स्पर्धा परीक्षेकडे जायला पाहिजेत? सर स्पर्धा परीक्षा वळायचं मी असं ठरवलं. कारण सर याला मूळ कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. हं. कारण मी अभिमानाने सांगते, मी माझ्या फॅमिलीमधली फर्स्ट महिला ग्रॅज्युएट आहे क्या आणि बात है! आता खानदानामधली पहिली गव्हर्नमेंट सर्व्हंट असेल. कारण सर माझे जे फॅमिली बॅकग्राऊंडचा विचार केला तर माझे पूर्वज, माझे आजोबा, माझे अ, आता वडील ते मजुरी काम करायचे. शिक्षणापासून वंचित राहिलेले. त्यानंतर मग मी शिकले. आई-वडिलांना वाटतं मी काहीतरी करावं, पुढे यावं आणि माझे वडील ते मजुरी करतात आणि मी 10वीला असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर ते घरीच बरं. असतात आणि आई बांगडे भरायचं काम करते. शेजारच्या गावी किंवा स्वतःच्या गावी फिरून ती दारोदारी फिरून सर्व्हिस देते. तेच माझ्यासाठी मोटिव्हेशन होतं. कारण सर मला ही परिस्थिती बदलायची होती. दारिद्र्य अवस्था बदलायची होती. आणि सर मला चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित राहायचं नव्हतं. कारण मला शिकायची इच्छा होती. पहिली गोष्ट मला बुद्धी होती. मला असं वाटत मी काहीतरी करावं आणि मला सामान्य जीवन मान्य नाही सर. मला बरं. असं वाटतं आपण काहीतरी बनवू शकतो आणि आपल्या जी परिस्थिती ती बदलू शकतो. आणि घरच्यांनी पण मला विश्वास दाखवला, "बाई तू हुशार आहे, काहीतरी कर." ते जरी अडाणी असले तर माझ्या आई-वडिलांनी मला झाडू आणि भांडी हातात न देता पेन दिला, एक विश्वास दाखवला. तेच माझ्यासाठी एक प्रेरणा होती आणि मी स्वावलंबी व्हावं असं मला वाटतं आणि माझ्या समाजातल्या किंवा इतर समाजातल्या मुली ग्रामीण भागातील ज्या शिकत नाही, परिस्थितीचा बाव सांगून शिकत नाही,
किंवा लवकर लग्न होतात त्या मुलींचे. तर मला असं वाटतं त्यांसाठी मी एक उदाहरण आहे छोटंसं. कारण परिस्थितीचा बाव करून चालत नाही सर. बरोबर. नक्की. महिलांनी स्वावलंबी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे. सगळ्यात मोलाचा संदेश तुम्ही सुरुवातीला दिलाय. तुम्ही सांगितलं खूप लवकर लग्न होतात मुलींची. अ, परिस्थितीचा बाव केला जातो. परिस्थितीचं खापर प्रत्येक वेळेस त्या अपयशावरती फोडलं जातं. मग कुठलंही अपयश असो. हो. तुम्हाला कधी प्रेशर नव्हतं लग्नाचं? सर मला खूप प्रेशर होता. 10वी पासूनच मला स्थळं येत होती. हं. तर मी थोडेसे डिस्टर्ब व्हायचे सर. पण मला शिकायची इच्छा होती. तर घरच्यांना मी विश्वासात घेतलं. मला थोडंसं चान्स द्या. तर कसं करता-करता 10वी झाली. 10वी नंतर एक्स्ट्रा डिग्री घेतली. सर 1 वर्ष जॉब पण केला मी. हं. थोडंसं घरच्यांना हातभार लागावा म्हणून. बरं. आणि खूप स्थळं यायचे, मी नाकारायचे सर असं व्हायचं. बरं. खूप स्थळं यायचे, नाकारायचे. घरचे पण परेशान झाले होते. पण घरच्यांना वाटतं बाबा हिची शिकायची इच्छा आहे, तर आपण थोडंसं थांबूया. मी अभ्यासाला सुरुवात केली आणि ॲग्री झालं म्हणून मी कृषी सेवक सरळ सेवासाठी अभ्यासाला सुरुवात केली. हं. पण ती ॲड लवकर येत नव्हती. पहिली वेळा ती एक्झाम दिली, पण त्यामध्ये झाले नाही. तर मी शेजारच्याच गावी घरापासून 3 किलोमीटर एक गव्हर्नमेंट लायब्ररी आहे. तिथे गावामधून 10-12 मुलं स्टडीला जातात. तर त्यांच्यासोबत मी एकटीच मुलगी जायचे. तर त्या लायब्ररीमध्ये 20-25 मुलं होते. त्या लॅबमधून मीच एकटी मुलगी असायचे. बरं. मला काही वाटत नव्हतं सर, कारण आपल्याला अधिकारी व्हायचंय आणि मी कोणत्या गोष्टीचा भाव नाही केला. मी फक्त लढायला तयार होते आणि चलायला तयार होते, कारण मला काहीतरी व्हायचंय. मग माझ्यासोबतचे मुलं एम-पी-एस-सी करायचे. मी कृषी सेवकचं एक पुस्तक वाचायचे. तर मुलं म्हणायचे, दादानी माझं ऑब्झर्वेशन केलं. तर मी सकाळी पप्पा मला 8 वाजता लायब्ररीमध्ये सोडायचे, 5 वाजता घ्यायला यायचे. मी घरी जाऊन पण घरचे कामं उरकून मी स्टडी करायचे. तर ते मला विचारत, "ताई तू काय करते?" कारण गावातले पण मुलं होते. "तू काय करते?" मी म्हणले, "सर कृषी सेवेचा अभ्यास करते आणि ॲग्री रिलेटेड ज्या सरळ सेवा त्याचा अभ्यास करते. हं. कारण मला लवकर होणं आहे. घरच्यांनी एक वर्ष दिला, तर मला लवकर व्हायचंय." तर ते बोलले, "तू छान स्टडी करते. आम्ही बघतोय तू नॉनस्टॉप स्टडी करते. तर हेच तू एम-पी-एस-सीमध्ये मेहनत केली, तर तुला नक्की यश मिळेल." तर मी एम-पी-एस-सी ऐकून होते सर, पण त्यामधले कोणते पदं असतात ते मला माहीत नव्हते. तर एम-पी-एस-सीबद्दल त्यांच्याकडूनच माहिती घेतली. तर त्यांनी मला एम-पी-एस-सीबद्दल माहिती सांगितली सगळी. आम्ही 1 तास गप्पा मारल्या. तर त्यांनी मला पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ असे पदं असतात आणि नुकतेच एस-आय त्यामध्ये ॲड झाली. या पदाबद्दल त्यांनी मला माहिती दिली. तर मी बोलले, "एम-पी-एस-सी अवघड आहे. ठीक आहे, आपण करूया." हं. कारण मला मेहनतीची सवय सर. एकदा मी जे काम हातात घेतलं, मी मेहनत करते आणि माझे 100% त्यामध्ये होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये मला यश मिळत गेलं. तर मी ठीक आहे, एम-पी-एस-सी करूया. मी प्रोफाईल माझी लॉग इन केली आणि 2021ची मी पहिली प्री जी 2022ला 26 फेब्रुवारीला झाली, ती माझी फर्स्ट प्री होती. बरं. तर नुकताच अभ्यासाला लागले होते आणि सर मी 2 महिने त्यांचेच बुक्स यूज केले. स्वतःचं काहीच घेतलं नव्हतं. सुरुवातीला त्यांचे बुक्स यूज मग केले त्याच्यात 2 एम-पी-एस-सीच माहीत नव्हते ना? हां, एम-पी-एस-सीच माहीत नव्हती. फक्त त्यांनी मला सांगितलं, "तू असा अभ्यास कर." आणि मी YouTubeचा वापर केला. ते एम-पी-एस-सीबद्दल माहिती मग मी त्यांच्या बोलण्यावर न जाता माझा सेल्फ पण काहीतरी पाहिजे. YouTubeचा वापर केला. YouTube म्हणजे जे टॉपर्स आहेत, जे एम-पी-एस-सीमध्ये जे अधिकारी घडलेत, त्यांचे मी व्हिडिओ बघत गेले. त्यांचे जे कॉमन स्ट्रॅटेजी आहेत, जी बुक लिस्ट आहे, मग ते सांगतातच सिलेबस थ्रू अभ्यास करायला पाहिजे. मग बुक लिस्ट काय आहे? मला सगळ्यांची कॉमनच वाटली बुक लिस्ट. मग बुक लिस्ट बघितली आणि ते कसा अभ्यास करतात, किती वेळ करतात, किती त्याग करावा लागतो, किती डिसिप्लिन पाहिजे, ते तर मी सॅक्रिफाईस करायला तयारच होते. मग त्यांचं बघितलं. वास्तव कट्ट्यावरचे पाहिले होते. हो, वास्तव कट्ट्यावरले पण बघितलेत. बरं. हां, मी दिवसातून म्हणजे जसं एम-पी-एस-सीला घुसले ना सर, हं. तर वास्तव कट्ट्यावरले व्हिडिओ असू द्या, बाकीचे व्हिडिओ असू द्या, ते मी सगळे व्हिडिओ बघायचे. एका पेजवर लिहायचे, आता आपण लागूया तयारीला. मग असं झालं. 2 महिने त्यांचे बुक्स यूज केले, कारण एम-पी-एस-सी थोडे बुक्स महाग असतात. मग हळू मी माझे बुक्स घेत गेले आणि सर मी पहिलं पुस्तक 21,000 पी-वाय-क्यू घेतलं. त्यामुळे मला दिशा भेटली मला आणि मला लवकर यश प्राप्त झालं. त्याचं कारण तेच आहे. मी 21,000 हातात घेतला आधी, कारण सगळे टॉपर सांगतात किंवा अधिकारी सांगतात, आधी आपण पी-वाय-क्यू कळून घेतले पाहिजे, जेणेकरून आपण एक दिशाहीन न अभ्यास करता आपण एक्झाम ओरिएंट अभ्यास करतो आणि आपल्याला लवकर यश प्राप्त होतं. तर मी 2 महिने त्यांचे बुक्स यूज केले. नंतर माझे घेत गेले. 1 नंबर मी 21,000 घेतला आणि सर आधी एक्सटर्नल डिग्री होती, तर अभ्यासाची एवढी सवय नव्हती. मी डायरेक्ट एक्झामलाच जायची. पण एम-पी-एस-सी बुक घेतल्याने सर मला सुरुवातीला झोप यायची. एवढे बुक्स मी कसं वाचणार? पण मी स्वतःला मी मेहनत करायला लावली.
सुरुवातीला मला थोडं जड गेलं, मग हळूच अभ्यासाचे तास मी वाढत गेले. माझे मी स्ट्रॉंग पॉईंट्स ओळखले. मला मॅथमध्ये थोडीशी आवड आहे. मॅथला मला ॲव्हरेज मार्क पडतात. मी मॅथवर काम केलं आणि मला क्लासची गरज आहे का? आता कोरोना पेंडिंगमुळं क्लास ऑनलाईन भेटत गेले. तर क्लासची गरज आहे का मी ओळखलं. मला मॅथच्या क्लासची गरज वाटली. तर मॅथचे क्लास मी घेतले. ढवळे सरांचे क्लास घेतले. त्यानंतर इकॉनॉमीचे कारण माझं बॅकग्राऊंड सगळं मराठी आहे. तर इकॉनॉमिक्स मला कन्सेप्ट काही क्लिअर नव्हत्या. त्यामुळे इकॉनॉमिक्सची पण बॅच घेतली. एवढे 2 क्लास केले मी. तर सुरुवातीला जी 21ची प्री दिली, तर त्यामध्ये मला यश प्राप्त झालं नाही. कारण खूप घाबरले होते मी. फर्स्ट अटेम्प्ट होता कसं काय. तर मी दिली तेव्हा मला 30च मार्क पडले. बरं. मग ठीक आहे, आपण करू शकतो. सेकंड प्री 2022ची प्री होती. 29 ऑक्टोबरला होती शाळेत. तर मी ती अभ्यासाला परत लागले. चुकांचं ॲनालिसिस केलं. मी काय चुका केल्या, कुठं चुकले. खूप सिली मिस्टेक झाल्या होत्या. कारण ते चुकवणं साहजिक होतं सर. कारण सांगणारं कोण नव्हतं. कसं वातावरण असतं, काय असतं. मी गेले, एक्झाम दिली. ते झालं. चूक होणं साहजिक होतं. मग मी ॲनालिसिस केलं. आणखी काय आपल्याला सुधारणा करायची गरज आहे. तर मी परत माझे स्ट्रॉंग पॉईंट्स ओळखले. मला आणि आपले 7 सब्जेक्ट असतात. तर मी काय केलं, मला असं मी माझं पण सांगते आणि दुसऱ्यांना पण सांगू इच्छिते, ते आपले स्ट्रॉंग पॉईंट ओळखले पाहिजे आणि प्रत्येक सब्जेक्टला ॲव्हरेज मार्क कसे पडतील ते ओळखले पाहिजे. मी प्रत्येक सब्जेक्टला मी मार्क डिकोड केले. मला या सब्जेक्टमध्ये एवढे मार्क हवे, तर या सब्जेक्ट मी एवढे मार्क पाडू शकते. जेणेकरून जे मुलींचा कट ऑफ आहे 50 प्लस किंवा 60च्या जवळ, तेवढं मार्क पडले पाहिजे. असं मी माझं गणित केलं प्रत्येक सब्जेक्टचं आणि प्रत्येक सब्जेक्टला एक बुक या हिशोबाने मी करत गेले. सर मी अभ्यास असा केला, आधी मी पी-वाय-क्यू मला अँगल कळलं, कोणत्या बरोबर. टॉपिकवर कसे क्वेश्चन येतात आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचं विचारण्याचा अँगल जास्त आहे. तर मी पी-वाय-क्यू थ्रू अभ्यास केला. आधी पी-वाय-क्यू वाचायचे, मग टॉपिक वाचायचे. टॉपिक वाचून झाला बुकमधून, तर मी परत पी-वाय-क्यू सोडायचे आणि पी-वाय-क्यू सोडल्यामुळं मी पी-वाय-क्यू OMRवर सोडायचे डायरेक्ट. तर मला कळत गेलं, तर आयोग कसे क्वेश्चन विचारतोय आणि आणि पी-वाय-क्यूच्या सभोवताली क्वेश्चन कसे फिरतायत आणि कसे क्वेश्चन आणखी फ्युचरमध्ये येऊ शकतात, हे मला कळलं पी-वाय-क्यू थ्रू. तर मी मॅथचे पण पी-वाय-क्यू सोडूनच आधी पी-वाय-क्यू सोडायचे, मग टॉपिक करायचे. असं मी पी-वाय-क्यू, टॉपिक आणि पी-वाय-क्यू सोडवणं असं मी केलं. तर त्यानंतर मी टेस्ट सिरीज पण सोडवल्या आणि टेस्ट सिरीज नुसतं सोडवल्या नाही सर, तर त्याचं ॲनालिसिस पण केलं. सुरुवातीला मला खूप कमी मार्क पडले, पण मी खचून न जाता परत मी टेस्ट सिरीज सोडत गेले. माझं मार्क्समध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत गेली. तर असं मी 2022 प्री गावाकडेच दिली. तर माझी प्री क्रॅक झाली सर. म्हणजे गावाकडे अभ्यास करूनच. हो, तेव्हा मी बरं. गावाकडेच होते. हो. तर 53 मार्क्स पडले होते मला. तर कट ऑफ क्या बात है! 45चा लागला होता. हं. तर मी पी-एस-आयला पात्र झाले. सर पी-एस-आयच का? तर असं पी-एस-आयलाच का बसले? सर मला असं वाटतं, माझी जी आवड आहे, जी पॅशन आहे, मला वरतीचे आकर्षण आहे आणि सर एक लोकसेवा करायची माझी इच्छा आहे. नॉर्मली अधिकारी सांगतात तर लोकसेवा तर सगळेच म्हणतात. तर का पण मला इच्छा आहे सर, कारण मला असं वाटतं मी पुढं यावं, मला बघून बाकीच्या मुलींनी पण पुढे यावं असं मला वाटतं आणि वरतीचं आकर्षण आहे. जेव्हा मी सर रील्स बघते, तर वर्दीमध्ये जी मुलगी दिसते सर, तर मला एकदम असं मी भावूक म्हणजे अट्रॅक्शन वाटतं मला खूप वर्दीचं. बरं. तर मला असं वाटतं मी पी-एस-आयला बसले कारण माझ्या वाईफ्स पी-एस-आय पदासाठी मॅच झाल्या. तर मी लॉ होता त्या टाईमाला, लॉची शेवटची बॅच होती. आता लॉ कॅन्सल तुमची झाली. शेवटची होती. हो. खूप अभ्यास केला. घरी अभ्यास करायचे सर. आणि मी लवकर झोपायचे कारण घरी भावाची मुलं होती. मला डिस्टर्ब व्हायचं. लायब्ररीहून 5 वाजता यायचे, पप्पा सोडायचे आणि रात्रभर अभ्यास करायचे. 9ला झोपायचे जेवण करून बरं. आणि पहाटे उठायचे. कारण मी मॉर्निंग बर्ड होते. बरं. मग पहाटे उठायचे. पहाटे कितीला? हो, 2ला. बरं. ती हो. रात्र असते आमच्यासाठी. हो, मग तो 2 ते 5 माझा आणि कायदे सर मला थोडंसं जड गेला अभ्यास आणि सर मी ॲव्हरेज स्टुडंट आहे. मला वारंवार वाचावं लागतं ते मी मान्य करते. आणि मग वाचून पी-वाय-क्यू बघून मी यश प्राप्त केलं आणि मला त्या गोष्टी सोप्या होत गेल्या आणि मी रिव्हिजन वारंवार करते. काहींना कसं एकदा वाचलं, दोनदा वाचलं लगेच लक्षात राहतं. मला वाचावं लागतं, वारंवार रिव्हिजन द्यावं लागते. तर मी लॉ मी सकाळी मॉर्निंगला वाचायचे जेणेकरून माझ्या लक्षात राहिलं पाहिजे. तर मग नंतर पावसाळा सुरू झाला. तर आणि घरचे कामं थोडी. मम्मी सकाळी जाते बांगड्या भरायला. पप्पाला थोडं शेजारच्या गावी सोडणं थोडं प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलं. टाईम चेंज व्हायला लागला. मग कधी लेट सोडवणं, कधी सोडवणंच नाही, अशा गोष्टी घडायला लागल्या. आणि घरी भावाची मुलं असल्यामुळे अभ्यास होत नव्हता. मग काय करावं?
तर एक्झाम पण डिक्लेअर होणार होती. तर मी पुण्याला यायचं ठरवलं सर. बरं. मग पुण्याला आले. माझ्या काही मैत्रिणी होत्या पुण्यामध्ये कात्रज साईडला. पुण्याला आले. लायब्ररी जॉइन केली. सर पण आलो तर खरी, पण कसं व्हायचं, भागवत नव्हतं. घरून काही ठराविक रक्कम यायची. घरच्यांना विश्वास घेऊन मी पुण्यात गेले सर. पण घरून ठराविक रक्कम येत होती. घरच्यांना माहीत नव्हतं पुणा सिटी कशी आहे आणि किती खर्च लागतो हे त्यांना माहीत नव्हतं. तर मी पुण्यामध्ये आले. सुरुवातीला मी केला एक 1 महिना मी जेवढे घरून पैसे आले होते त्यावर मी स्टडी केला. पण नंतर भागणं थोडं मुश्कील व्हायला लागलं. तर घरचे म्हणायचे, "तुला नसेल होत तू ये घरी." पण बरं. मला माहिती आहे घरी गेल्यावर काय होणार आहे. मी बरोबर. नाही येत म्हणे. मी एक पार्ट टाईम जॉब जॉइन केला आणि सर मी पार्ट टाईम जॉब जॉब काय जॉइन केलंय घरच्यांना पण माहीत नाही सर. मी वेटर म्हणून काम केलं अरे हॉटेलमध्ये. बाप! कुठे? हो. पुण्यातच? हो, पुण्यातच. तर मी सकाळी डब्बा बनवून मी लायब्ररीमध्ये जायचे. 8 वाजता मी एकदम टच व्हायचे. 8 ते 4 मी लायब्ररीमध्ये नॉनस्टॉप अभ्यास करायचे आणि हॉटेलला मी 4 ते 11 संध्याकाळचे 4 ते रात्री 11 पर्यंत मी हॉटेलला वेटर म्हणून काम केलंय. बरं. आणि लॅबच्या खालीच होती सर ती खानावळ. मला म्हणजे लायब्ररीचे मुलं तिथे चहा प्यायला यायचे, बघायचे, नाश्ता करायचे. मला अ, वाईट वाटायचं कारण आपले सोबतचे मे बी त्यांना वाटत असेल दीदीला काहीतरी प्रॉब्लेम असेल मे बी करत असेल. हो, मला वाईट वाटायचं पण मी लाज नाही बाळगली. लाज बाळगली असते तर मी इथपर्यंत आले नसते. कारण मला व्हायचं होतं. तर मी मी म्हणजे पोस्ट मिळवण्यासाठी मी काही पण करायला तयार होते. तर मी 4 ते 11 4 ते रात्री 11 पर्यंत वेटरचं काम करायचे. वेटर किंवा बिलिंगचं काम करायचे. ते करून मी ते जेवण एक टाईमचं जेवण तिथंच मिळायचं. त्यामुळे मी हॉटेल लाईनला जॉइन केली होती आणि जवळ होतं. त्यामुळं मी ते करून रूमला जायचे. थोडंफार जी रिव्हिजन जे वाचले सकाळपासून ते 1 तास डोळ्याखालून घालायचे. परत सकाळी माझं तो रुटीन चालूच होता. असं मी 4 महिने केलं. आणि त्यानंतर सर मी माझी मेन्स दिली. पुण्यामध्येच होती माझी मेन्स, पुणा सेंटरला. मेन्स दिली, छान मार्क्स पडले. सर पहिली मेन्स होती, घाबरले पण खूप होते. रात्रभर मला झोप नव्हती आणि तिथं गेले तर एक्झाम सेंटरला गेले सर. मला माझ्यापेक्षा खूप सीनियर्स दिसत होते. आपलं काय होणार? पहिली मेन्स होतं का नाही? बरं. कारण खूप जणांना पहिल्या मेन्समध्ये यश मिळतं किंवा मिळत पण नाही. पण मी पॉझिटिव्ह होते कारण मी मेहनत केली होती. सर आणि त्या काळामध्ये मी जे अभ्यास करायचे, पार्ट टाईम जॉब करायचे, तर ह्या गोष्टीच मला स्ट्राँग बनत गेल्या. मी खूप स्वतःला डिसिप्लिन लावलं होतं. मोबाईल दूर ठेवला, WhatsApp नव्हतं सर त्या काळामध्ये आणि सोशल मीडिया कोणताच नव्हता. फक्त घरी जे मी आधी 15 मिनिटं बोलायचे ते टाळून मी आता फक्त 2 मिनिटंच बोलायचे घरी. माझं एक्झाम होती म्हणून. बरं. आणि सर या काळामध्ये नाही मी कोणत्या प्रोग्राममध्ये गेले, ना कोणते नातेवाईकांशी बोलले. कारण ते आई-वडिलांना नावच ठेवत होता, "तुम्ही मुलीला का शिकवता आणि शिकून काय होणार आहे? आपल्यामध्ये नोकरीच नाही." डायरेक्ट असं बोलायचे. आणि बरं. मला त्यांचे तोंड बंद करायचे होते. त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं, की सगळ्यांना समान संधी आहे. मुली पण शिकून अधिकारी होतात. आपल्या कम्युनिटीमध्ये मुस्लिम कम्युनिटी पण मला हे त्यांना सिद्ध करून द्यायचं होतं. पहिली गोष्ट मला माझं घरच्यांचं दारिद्र्य संपवायचं होतं आणि मला स्वतःला सिद्ध करायचं होतं, स्वावलंबी व्हायचं होतं. हे मला सिद्ध करायचं होतं. तेव्हा मी कोणत्याकडे टाळला होता. मी माझ्या मामाशी पण बोलणं टाळलं होतं, बरं. जे मला बोलायचे. ते घरच्यांना पण नाव ठेवायचे आणि मी घरच्यांना स्पष्ट सांगितलं त्या काळामध्ये, "आता मी मेन्सला आहे. मला एक शब्दाने बोलायचं नाही. जोपर्यंत मी अधिकारी होत नाही, तोपर्यंत माझा लग्नाचा विषय काढू नका." क्या बात है! ठीक आहे. घरचे म्हणले, "ठीक आहे, पोरगी ऐकतच नाहीये. ठीक आहे, चलूया." मग ती गोष्ट झाली. मग छान मार्क्स पडले सर. मी ज्या मेन्स दिवशी रिझल्ट आला त्यावेळेस बाकीच्यांची काय परिस्थिती होती? सर 22ची आता मी जी मेन्स दिली ना, हं. त्या मला यश प्राप्त झालं नाही. हं. मला फिजिकलला थोडं टेक्निकल इश्यू आला, त्यामुळे मला यश प्राप्त झालं नाही. खूप खचून गेले होते आणि सर मी फिजिकलची तयारी दीपस्तंभ कॅम्पसमध्ये केली आणि सर जेव्हा मी देसले सरांचं इकॉनॉमीचं बुक वाचत होते, त्यावर ॲड होती दीपस्तंभबद्दल हं. आणि तिथं होतं दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि EWS आर्थिक दुर्बलदृष्ट्या होतकरू मुलांसाठी आपण राहण्याची आणि शिक्षणासाठी गाईडन्स करणार. बरं. आणि म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणार ही दीपस्तंभ मनोबल संस्थेची ॲड होती. तर मी लगेच कॉल केला कारण मला गरज होती सर. कारण नंतर पार्ट टाईम जॉब करणं, ग्राउंड करणं 2022चं फिजिकल ग्राउंड करणं थोडं मला प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलं. हं. मला गरज होती. मी लगेच कॉल केला. त्या नंबरवर कॉल केला. रिसेप्शनिस्टनी कॉल उचलला. ते बोलले, "एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते तर तुमचं ॲडमिशन होईल." तर मी बोलले, "मॅडम मला खूप गरज आहे. मी PSI फिजिकलसाठी आहे आणि EWSमध्ये तसं मी बसतेच आहे हं. आणि एंट्रन्ससाठी मला टाईम नाही एवढा. मला खूप गरज आहे. मला घ्या." तर मॅडम बोलल्या, "नंतर कॉल करा."
तर मी नंतर कॉल केला. मी म्हणजे सर मॅडमचा पिच्छाच सोडला नाही मी कॉल कारण तिथं रिसेप्शनिस्ट आमच्याशी बोलत असते. बरोबर. नंतर ती रिसेप्शनिस्टला खरंच तिला गरज वाटली. रिसेप्शनिस्टला वाटली हिला खरंच गरज आहे आणि मुलगी खरंच प्रॉब्लेममध्ये आहे आणि हिचा रिझल्ट आहे. त्यामुळं तिने सरांना सांगितलं तिथल्या कॅम्पसमधल्या एच-ओ-डीला सांगितलं. तर त्यांना वाटलं मुलीला गरज आहे. तर माझं ॲडमिशन झालं. पुणा UPSC पुणा कॅम्पस दीपस्तंभाचं UPSC कॅम्पस पुण्याला आहे. मी इंटरव्ह्यू दिला. कात्रजला. हो, कात्रजला तिथं कॅम्पस आहे. इंटरव्ह्यू दिला. मग सरांनी मला लगेच जळगाव कॅम्पसला पाठवलं, जो MPSCचा कॅम्पस जळगावला आहे. तर लगेच गेले सर मी आणि तिथं अकॅडमीचा फिजिकल ट्रेनर पण आहे. तिथं मी जॉईन झाले. खूप मेहनत केली सर, कारण शेतातली कामं केली होती. कधी कापूस वेचणं, डाळिंब तोडणं, खुरपणी करणं, भुईमूग काढणं, शेतातली कामं केलेली दुसऱ्याच होती. शेतात. हो, दुसऱ्यांच्या शेतात काम केलेली होती. तर फिजिकल स्ट्रेंथ चांगली आहे आणि आधीपासूनच मला व्यायामाची आवड आहे. ज्या चांगल्या गोष्टी ना सर मी आत्मसात करत जाते. मेडिटेशन करणं आणि एक्सरसाइज करणं, ह्या गोष्टी आधीपासूनच मला आवडत होत्या. त्यामुळे मला फिजिकलला काही अडचण नाही आली. पण सर नवीनच फिजिकलला गेले होते. थोडंसं मला इंजुरी पण झाल्या होत्या. पण ते पण करून मी ग्राउंड द्यायला तयार झाले होते. जे नवी मुंबईला ग्राउंड फिजिकल होतं ना आमचं, तर मी पेन किलरचं इंजेक्शन घेतलं होतं. मला इंजुरी झाली होती कारण कॅल्शियम कंटेंट कमी पडला होता. मग हाडांची झीज झाली होती. मग आणि फिजिकल माझं ओके होतं सर. माझा गोळा तर जागेवरून जातो. बरं. हो, गोळा जागेवरून जातो. स्पीड पण खूप छान आहे. सर खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. माझा 2022चा रिझल्ट गेला कारण घरच्यांनी एक चान्स दिला होता आपल्याला. तो पण हातातून निघून गेला. खूप वाईट वाटलं, खूप रडले. मग 1 महिना सर डिप्रेशनमध्येच होते मी. घरच्यांनी एवढा चान्स दिला होता, एवढा विश्वास देऊन ते पण आपण गमावलाय. ठीक आहे, मी माझे 100% दिले होते. प्री काढली, मेन्स काढली. टेक्निकल इश्यूमुळे माझा रिझल्ट गेला. आपण कॅपेबल आहे. माझा कॉन्फिडन्स वाढला होता कारण माझी फर्स्ट मेन्समध्ये पण मी क्लिअर केली होती. तो माझा कॉन्फिडन्स होता. मग ठीक आहे त्यामधून पण मी उठले आणि पुढची जी प्री होती 2024ची ती पण मी ती ॲड आली. तिची पूर्णपणे व्यवस्थित तयारी केली. मला असं वाटलं ठीक आहे आपण PSIला बसत नाही, ASसाठी तयारी करूया, असं मला वाटलं. तर मी ती तयारी केली. प्रॉपर व्यवस्थित अभ्यास केला आणि कारण कंबाईन सगळ्यांची एकच होती. व्यवस्थित अभ्यास केला. मी कंबाईनला 2024 कंबाईनला बसले. प्री क्वालिफाय झाले. आता मेन्ससाठी 4 महिने होते आणि लॉ नव्हते त्या टायमाला, तर GSच. परत तोच माझा रुटीन काय करायचं, काय व्यवस्थित करायचं. सर या काळामध्ये मी मान्य करते माझ्याकडून काही चुका झाल्यात. कारण मी STIला ASला बसू शकत होते. कारण मी मान्य करते काही माझ्या चुका झाल्या. जसं एक्झाम मला 1 तास हँडल नाही करता आला. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. हो, 1 तास हँडल नाही करता आला. ती माझ्याकडून चूक झाली आणि माझे मॅथ्सचे सोपे एक्झाम माझ्याकडून हातातून सुटून गेले. 4 क्वेशन तिथं मला स्कोर कमी आला. त्यानं सिली मिस्टेक पण झाल्या सर गोल भरण्यामध्ये. मी मान्य करते कारण अधिकाऱ्यांसाठी ही चूक होणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा टाकणे, पण ते माझ्याकडून चुका झाल्या. सिली मिस्टेक तुम्ही जे म्हणलं ते खूप गोंडस नाव दिलंय. सर सिली मिस्टेक नाही म्हणता येणार. ते स्वतःच्या पायावरच दगड मारण्यासारखं हे काम आहे. पण सर घाबरले होते आणि जास्त अनुभव नव्हता त्यामुळे सेकंडच मेन्स होती असं म्हणता येईल माझं. त्यामुळे ते सिली मिस्टेक मान्य करते. त्या जर नसत्या झाल्या तर मी आता STI पदासाठी पात्र झाले असते. आणि सर मला सांगायचं आहे की टॉपर्स आपल्यामध्ये एक गॅप असतो. आपला पण अभ्यास सेम आहे, त्यांचा पण सेम आहे. एक गॅप असतो, तो गॅप फक्त सिली मिस्टेकचा असा असतो मला असं वाटतं. कारण ते 1 तास हँडल नाही करता आलं आणि काही गोष्टी त्या गोष्टी खूप मॅटर करतात सर. मग मी PSIसाठीच डबल बसले. मग मी विचार केला आपण PSIसाठी बसतोय कारण आपण वर्दीसाठीच बनलोय, असं मला वाटलं. ठीक आहे आपण आता हाईटचा इश्यू होता, तो माझी जखम ताजीच होती. तर मी म्हणले आता काय करायचं? आपण प्री काढली, मेन्स काढली, STIसाठी नाही बसतो. 7 क्वेशनने मी बसले नाही STI पदासाठी. मग काय करायचं? मग मी म्हटलं शेवटपर्यंत आपण या एक्झामला न्याय देऊया, आपण लढूया. सर मी त्यासाठी PSI हाईटसाठी खूप काही केलं. 2-3 क्लिनिकला गेले. इव्हन मला डॉक्टरांनी हे पण सांगितलं, "तू ह्या वयामध्ये हाईट तुझी वाढणार नाही, पैसे कुठे घालू नको." तर माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता. क्लिनिकला गेले, डॉक्टर बोलले, "जेनेटिक्स असतं, आमच्याकडून जेवढं केलं जाईल तेवढं कर. रिझल्ट ना मिळो न मिळो, ते तुमच्या हातामध्ये आहे. ते आमच्याकडून लेखी लिहून घेतलेली." आणि मी काही पण करायला तयार होते सर. ठीक आहे, आपण बसलोय ना, मग नेक्स्ट प्री देण्यापेक्षा ही मेन्स व्यवस्थित देऊया, पार पाडूया. हो, मग मी फिजिकल थेरपी ॲक्युपंक्चर थेरपी केल्या. खूप योगासनं केली सर. माझ्या रूममध्ये मॅट होते. मग त्या मॅट दिवसभर जसं टाईमाचं स्टिचिंग करायचे, लटकायचे सर. आता पण माझ्या हाताला गड्डे सर.
खूप लटकायचे. अभ्यास करायचे, फ्री टाईममध्ये लटकायचे. कारण दीपस्तंभ कॅम्पसमध्ये ओपन जिम आहे. सर दीपस्तंभ कॅम्पस खूप डिसिप्लिन आहे. त्या कॅम्पसचा पण मला फायदा झाला. कारण लॅब लॉक सिस्टम आहे तिथे. 8ला लॅब 8:30ला लॉक होते, 10:30लाच ओपन होते. बरं. हो, लॉक सिस्टम आहे. त्यामुळे एक डिसिप्लिन राहिला. खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. सकाळी मेडिटेशन, जिम करणं कंपल्सरी आहे सर तिथे. आणि जी टीम आहे दीपस्तंभाची, जे स्टाफ आहे ते एक्झामसाठी खूप गाईडन्स करतात. अ, अ, आणि तिथं काउन्सिलर पण असतात. विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांची कुवत काय आहे, कारण तिथं दिव्यांग पण आहे. आणि सायकोलॉजी काउन्सिलर, स्टडी काउन्सिलर तिथे अवेलेबल आहे सर त्या दीपस्तंभमध्ये. तर त्या गोष्टी माझ्यासाठी पण त्या माझ्या फायद्यासाठी ठरल्या खूप. त्यानंतर मी फिजिकल टेस्ट दिली आणि सर मी शेतामधले कामं केलेले आहेत आणि आता पी-एस-आयचं पी-एस-आय मुलींसाठी आता जे फिजिकल टेस्ट आहे ती खूप प्रॉब्लेमॅटिक किंवा अडचणीमध्ये जाते मुलींना. कारण लायब्ररीमध्ये मुली अभ्यास केलेला असतो. कधी एक्सरसाइज न करणं किंवा बसून वजन वाढलेलं असतं मुलींचं किंवा बरोबर. मुलांचं. ते ग्राउंडला थोडं प्रॉब्लेमॅटिक ठरतं. तर आता सर जे पी-एस-आय 2024चं ग्राउंड झालं, तर मी माझ्या डोळ्याने बघितलं मुली ग्राउंडला घेऊन सीरियस नाही किंवा जे करतात प्रॉपर नाही करत. खूप मुली डिस्क्वालिफाय झाल्या त्या दिवशी. तर मी छान मार्कनी क्वालिफाय झाले. ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे सर. कारण स्पोर्टच्या मुली पण माझ्या मागे होत्या. खूप मेहनत केली सर. प्रॉपर प्लॅनिंगनी केलं. मला मुलींना हे सांगू इच्छिते, ज्या मुली पी-एस-आयसाठी सिरियसली तयारी करू इच्छिता, त्यांना एक संदेश आहे माझा. तुम्ही जर फिजिकल तयारी करत असता तर प्रॉपर प्लॅनिंगने करा आणि फिजिकल ट्रेनरच लावा मला असं वाटतं. कारण एक डिसिप्लिन असतं आणि मला असं वाटतं ग्राउंडला आपण बसणार आहे असं वाटतं तर आपण 1 महिन्या आधीच कॅल्शियम कंटेंट वाढवलं पाहिजे, न्यूट्रिशन वाढवलं पाहिजे. जेणेकरून आपली जी न्यूट्रिशनची कमतरता भासलेली असते ती भरून जाते आणि ग्राउंड एकखटी न करता थोडं-थोडं आपला स्टॅमिना वाढवला पाहिजे आणि नुसतं पळणं हे न करता वेट ट्रेनिंग म्हणावं, कोर एक्सरसाइज म्हणावं, ते केलं पाहिजे. प्रॉपर रेस्ट घेतली पाहिजे, प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तर या गोष्टीमुळं माझं ग्राउंड प्रॉपर केलं. मी खूप ग्राउंडची माझी फिजिकलची काळजी घेतली. रेस्ट करणं, प्रॉपर न्यूट्रिशन करणं, कॅल्शियम कंटेंट वाढवणं, कॅल्शियमच्या गोळ्या घेणं वगैरे मी करत होते. कारण मोस्टली प्रॉब्लेम मी आता बघितला फिजिकल टेस्टला मुलींना इंजुरी होतात. हं. मुलींना हे मी सांगते मुलींनी इंजुरीपासून वाचलं पाहिजे. कारण खूप मुलींना इंजुरी होतात. त्यामुळे लाँग जंपला पण प्रॉब्लेम आला आणि लाँग जंप सर जेव्हा ग्राउंड डिक्लेअर झालं, 1 महिन्याआधी ग्राउंड डिक्लेअर होतं, तेव्हा मी लाँग जंप करायला चालू केली. कारण लाँग जंपमुळे खूप मुलींना इंजुरी होतात आणि माझा स्टॅमिना चांगला होता, स्पीड चांगला होता, जागेवरूनच गोळा जातो बरं. आणि त्या लाँग जंप मी आधी न करता जेव्हा ग्राउंड डिक्लेअर झालं त्यानंतर मी लाँग जंपकडे गेले. ह्या गोष्टी मी प्रॉपर प्लॅनिंग न केला माझं एक गणित ठरवलं आणि मी डेमो घेत गेले. दरवेळेस मी मार्क काढायचे. आधी मला 70 मार्क्स पडले. ठीक आहे, 60ला क्वालिफाय, 70 पडता येतं. मग हळू माझा स्टॅमिना बिल्ड करत मी जो शेवटचा डेमो दिला सर, तेव्हा मला 98 मार्क पडले होते क्या तिथे. बात! हो, पण फायनलला कसं सर सगळं डिजिटल आहे. हो का नाही? सगळं डिजिटल आहे, सगळं सेन्सर आहे तिथे. सगळ्या गोष्टी डिजिटल असल्यामुळं मी 1:15ला आउट ऑफ टाईम आहे मला 1:16 पॉइंट समथिंग माझा टाईम आला होता. हं. तर मला तिथे थोडेसं कमी मार्क्स पडले आणि लाँग जंप थोडीशी कमी गेली. आणि सर मला असं होतं 2024चं ग्राउंडचं उद्घाटन मीच केलं होतं. कारण प्रत्येक इव्हेंटला मीच होते. माझ्या आधी 2 मुली होत्या. चेस्ट नंबरला 3 होते. पहिल्याच डिटेलला मी लागले होते आणि मी त्या मुलींना कधी कव्हर करून पुढे गेले हे मला कळलं पण नाही. आणि जेव्हा गोळाफेकचा टाईम आला, तर मुली म्हणायच्या, "दीदी तूच टाक. आमच्या पायाला गोळे आले" म्हणे. आणि माझं सगळं ओके होतं. मी टाकलं कॉन्फिडेंटली कारण उद्घाटन मीच केलं होतं ग्राउंडचं. बरोबर. जागेवरूनच गोळा गेला. हं. त्यानंतर राहिली लाँग जंप. लाँग जंपला पण माझ्या आधीच्या मुली रेडी होत नव्हत्या, घाबरल्या होत्या. लाँग जंपलाच खूप मुली डिस्क्वालिफाय होत्या. मला मुलींना हेच सांगायचंय, जे करता ते प्रॉपर करा. हाताने पोस्ट घालू नका. खूप मुली रडत होत्या सर ग्राउंडवर. तर हाताने पोस्ट घालतात मुली मला असं वाटतं कारण अभ्यास पी-एस-आय व्हायचं असलं अभ्यास सोबत फिजिकल व्यवस्थित ते केलं तर पाहिजे मला पाहिजेतच. असं वाटतं. मग जो लाँग जंप पण माझी पहिलीच होती. प्रत्येक इव्हेंटला मी पहिले होते आणि तिथल्या जे पोलीस ऑफिसर होते त्यांनी मला शाबासकी दिली आणि आणि माझं जेव्हा हाईट भरली सर आणि माझी हाईट भरली तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आले. मी म्हणलं, "आता यास्मिन तुझी हाईट भरली. आता तू पळ." मी छान ग्राउंड दिलं, छान मार्क्स पडले. मला त्या दिवशीच वाटलं, "यास्मिन तू पी-एस-आय झाली बघ." मार्क छान होते मला. तर "यास्मिन तू पी-एस-आय हो गई." तर असं झालं माझं
आणि त्यानंतर घरी आले. छान वाटलं. आता फक्त इंटरव्ह्यूची तयारी. जळगाव कॅम्पसला सर इंटरव्ह्यूची तयारी केली आणि फर्स्ट मॉक माझा खूप खराब गेला. तिथल्या स्टाफने माझं खूप मॉक घेतले. 4-5 मॉक दिले असतील मी आणि इंटरव्ह्यूमध्ये पण मी करत गेले. इंटरव्ह्यूचं कसं केलं सर, मला ॲव्हरेज मार्क्स आहेत. ठीक आहे, सफिशियंट मार्क्स आहेत. मी कसं केलं, आधी जे आपले PSI अधिकारी घडून गेलेत, तर ते त्यांना आधी कसे क्वेश्चन विचारले होते पॅनलनी मी ते बघितले. अपेक्षित काय क्वेश्चन असतील, करंटमध्ये काय इश्यू असतील आणि सर मला असं वाटतं आपण किती वाचून जा, ते पॅनलचे जे अधिकारी असतात ना, आपलं ओरिजिनलमध्ये जो अधिकारी असतो ना, तो ओरिजिनल बरोबर बाहेर काढता. बरोबर. आपण किती घोकंपट्टी करून जा, किती वाचून जा, जे आपण आतमध्ये ओरिजिनल आहे ते तिथं बरोबर ओरिजिनल निघतं बाहेर. तर ते झालं. इंटरव्ह्यू पण छान गेला सर. पॅनलने छान इंटरव्ह्यू घेतला. अपेक्षित मार्क्स पडले मला आणि सर त्या दिवशी संध्याकाळी आमचा रिझल्ट लागला. त्याच दिवशी, हो, ज्या त्याच दिवशी दिवशी. म्हणजे शेवटच्या दिवशी इंटरव्ह्यू होता ना? हो, 5 मार्चला इंटरव्ह्यू होता आणि त्या दिवशी संध्याकाळी रिझल्ट लागला. काय सिच्युएशन होती त्यावेळेस? सर माझा इंटरव्ह्यू 11:30च्या दरम्यान झाला होता. तर इंटरव्ह्यू दिला, जेवण केलं. मी म्हणलं आता मुंबईमध्ये तर मैत्रीण होती एक सोबत, मुंबई फिरूया म्हणलं आणि थोडीशी खरेदी करूया. तर मुंबईकडे गेलो, बांद्रा साईडला, त्या साईडला थोडी खरेदी केली, फिरलो आणि आता ट्रॅव्हल बुक होती, 7:30चा टाईम होता. तर आता परतीला निघालो आम्ही. जळगावसाठी? हो, जळगावसाठी. आणि सर लोकलमध्येच होतो आम्ही. आणि त्यावेळेसच रिझल्ट लागला. माझ्यासोबत जी दीदी PSI झाली, ती पण मॅडम होती, ती PSI झाली. ती रडत होती कॉलवर. तिला कॉल आला. मी म्हणलं, "काय झालं?" ती म्हणली, "आपला रिझल्ट लागलाय." मी म्हणलं, "रिझल्ट लागलाय?" ती रडत होती. बघितलं मी, माझं लगेच चेक केलं. यास्मिन नाव टाकलं. माझी कितवी रँक आहे आणि मी EWS पहिली हे पण मी बघितलं नाही. फक्त झाले हे बघितलं. सर मला माहित होतं मी झाले, पण लिस्टमध्ये नाव बघितलं. इतका आनंद झाला सर. मी तिथंच रडायला लागले. आम्ही दोघी पण रडत होतो सोबत. आजूबाजूचे आमच्या शेजारी स्पोर्टचे मुलं बसले होते. त्यांची काही स्पोर्ट गेम असतील ते परतीला आमच्यासोबत होते. "दीदी क्या हुआ?" मैं बोलते हमारा रिझल्ट लग गया, PSI का रिझल्ट लग गया. आम्ही दोघी पण रडत होतो. पहिला कॉल पप्पाला केला. "पप्पा आपकी यास्मीन PSI हो गई." पप्पा पण तिकडून रडत होते. मी पण रडत होते. कारण सर ते रडू नव्हतं सर. एक आनंदाश्रू होते. आतापर्यंतचे जे कष्ट, आपण आतापर्यंत जे अपयश झेललंय आणि जे कष्ट केले त्याचं मला मेहनतीचं फळ मला भेटलं होतं. खूप छान वाटलं. खूप रडले. पप्पाला आधी कॉल केला. पप्पा शेतामध्येच होते. बरं. हो. आम्हाला शेती नाही सर. गव्हर्नमेंटची 1 एकर शेती आहे आणि शेळ्या सांभाळणं असं पप्पा काम करतात. पप्पाला आता मजुरी होत नाही. त्यामुळे ते काम करतात. पप्पा तिथंच रडत होते. मग तिथंच आसपास लोकांना ओरडून सांगितलं, "माझी मुलगी फौजदार झाली, माझी मुलगी फौजदार झाली, यास्मीन फौजदार झाली." असा तो जल्लोष होता. खूप रडले आणि सर माझ्या मोबाईलवर इतके कॉल, इतके मेसेजेस, मी सगळ्यांना बिझी लागायला लागले त्या दिवशी. इतके कॉल आले, इतके मेसेजेस आणि लोकलमध्ये होतो, जायचं होतं. नेमकी आणि 7:30ला ट्रॅव्हल होती आणि त्या गोंधळमध्ये आम्ही तिकीट पण घेतलं नाही सर. बरं. असं झालं. लोकलचं तिकीट नाही घेतलं आणि उतरलो आम्हाला TCने धरलं त्या दिवशी. हो. TCने धरलं आणि रिझल्ट लागला त्या गोंधळ आम्ही तिकीटच घेतलं नाही आणि TCने धरलं. मग TC बोलला तिकीट नहीं लिया. नेमकी मी रडत होते, कॉलवर होते. ऐसा नहीं चलता, तिकीट दिखाओ. तर आम्ही जाण्याचं तिकीट दाखवलं, येण्याचं तिकीटच नव्हतं. तर माझ्या शेजारच्या PSI मॅडम बोलल्या, "सर हमारा रिजल्ट लगा है, वो प्रेशर में हमने लियाच नहीं तिकीट." आधी ते कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणले, ओरडले नाही ते आम्हाला कारण रिझल्ट लागला. "कौन से डिपार्टमेंट?" "पुलिस डिपार्टमेंट." ते शांत बसले. "ठीक आहे, अगली बार ऐसा मत करो." मग तिथून आम्ही गेलो आणि सर खूप छान वाटलं कारण आता पण जी मेहनत घेतली होती, जे अपयश मी पचवलं होतं आणि घरच्यांनी जो विश्वास दाखवला आणि जो मी त्यांच्या विश्वासात घेऊन त्यानं जो टाईम घेतला होता, त्याचं शेवटी मला मेहनतीचं माझं फळ भेटलं. खूप छान सर आणि गावकऱ्यांचा कॉल आला मला कारण ग्रामीण भागातून फौजदार होणं खूप मोठी गोष्ट असते सर. त्यांचा फोन आला का जे आधी म्हणत होती की हो, त्यांचा कॉल आला. जे मला आधी नाव ठेवायचे होते आणि सर गावकऱ्यांना माहीतच नव्हतं नेमकी मी काय करायचे. माहीत नव्हतं काही नाही. मी MPSC करत आहे. सांगितलं नाही कारण सर आधी सांगण्यात काही अर्थ नसतो आहे का नाही. आपण काय करतो, काय मी कोणाला सांगितलं नाही कारण बरोबर. शेवटी लोकांना रिझल्ट हवा असतो. करणारे खूप असतात. त्यांना माहिती आहे MPSC खूप खूप मोठा करतायत. प्रवास आहे. 10 वर्षामध्ये होतं, कोणचं 2 वर्षामध्ये, काहींना फर्स्ट अटेम्प्टमध्ये होतं, काहींना खूप वेळ लागतो. अनिश्चित आहे. अनिश्चित आहे आणि ट्रायल एरर ही सिस्टीम आहे. तर त्यामुळे मी कोणाला सांगितलं नाही कारण कशाला सांगायचं आणि लोक शेवटी रिझल्टवरच बिलीव्ह करतात आणि त्या गोष्टी झाल्या आणि जे मला नाव ठेवायचे आणि ज्यांना मी ओळखत पण नाही त्या लोकांचे मला कॉल मेसेजेस आले
आणि सर मी सगळ्यांचा मान राखून सगळ्यांना मी रिप्लाय दिला. सगळ्यांच्या मी शुभेच्छा स्वीकारल्या. तर गावकऱ्यांचा कॉल आला. 8 मार्च होता सर. 5 मार्चला रिझल्ट लागला बरोबर. आणि मी कॅम्पसला गेले. जळगाव कॅम्पसमध्ये पण माझा खूप छान वेलकम झालं. खूप छान मला माझं वेलकम केलं आणि ते सरांनी पण मला खूप छान शुभेच्छा दिल्या. तर त्या गोष्टी झाल्या. गावकऱ्यांचा कॉल आला, सरपंचाचा कॉल आला. "बाई घरी ये. गावी कधी येणार आहे?" असं विचारलं. "तुझी मिरवणूक काढायची आम्हाला थाटामध्ये." सर मिरवणूक खूप थाटात गेली. हे सगळं आमच्या गावकऱ्यांनीच केलं. कारण गावामधून कुणी सर फक्त पोलीस 2-3 असतील, बरं. नंतर फौजदार आणि याच्या आधी एमपीएससीतून कोणीच नाही. कुणीच नाही सर, कुणीच बरं. नाही. 1985 सालला एक BDO झाले होते आणि ते गावामध्ये नाही तर दुसऱ्या सिटीमध्येच राहत होते. ते 1985 चा रिझल्ट, त्यानंतर त्याच्यानंतर माझा नाहीच. रिझल्ट. क्या बात हो, आहे. त्यानंतर माझा रिझल्ट आणि गावामधून खूप जण एमपीएससी करतात सर. अजून त्यांना यश प्राप्त नाही झालं. त्यांना पण लवकर यश प्राप्त व्हावं असं मला वाटतं. मी सर त्यांच्याकडूनच गाईडन्स घेतला आणि त्यांच्या आधी लागून घेतले. ते माझे भाऊ जे आहेत सोबतचे ते पण मला खूप शाब्बासकी देतात. "तू आमच्याकडूनच गाईडन्स घेतला आणि तू ना लवकर लागून गेली," असं बोलले. आणि त्यानंतर गावामध्ये आले. खूप थाटामध्ये मिरवणूक झाली. सगळं गावकऱ्यांनी केलं आणि सर मला मी अभिमानाची गोष्ट मी फौजदार झालेच सर आमच्या ग्रामीण एरियामध्ये. ती माझ्या नेवासा तालुक्यामधून पहिली महिला मी PSI आहे. क्या बात आहे. हो, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं मी पहिली न राहता मी पहिली तर आहेच. मी शेवटची न राहता माझ्या मागे खूप अशा ग्रामीण भागातील मुली यावं, पुढे यावं, शिकावं मला असं वाटतं. तर सगळ्यांना संदेश हेच आहे, की ग्रामीण भागातील मुली शिकत नाही किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही असं म्हणतो. तर मला असं वाटतं आता ऑनलाईन झालेलं आहे. सगळे सोर्स ऑनलाईन आपण घरी बसून पण छान स्टडी करू शकतो. ज्या मुली मेहनत करण्यासाठी खरंच तयार आहे, त्यांनी आधी स्वतःला ओळखावं. या एम-पी-एस-सीमध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवावी. खूप त्याग असतो, खूप डिसिप्लिन असतं. त्या गोष्टी करण्यासाठी तयार राहावं. कारण एम-पी-एस-सीला न्याय दिला तर एम-पी-एस-सी पण आपल्याला न्याय देते सर, आहे का नाही? बरोबर. आणि मला असं वाटतं आणि प्लॅनिंग असं करावं, मला असं वाटतं भान ठेवून प्लॅनिंग करावं आणि बेभान होऊन अभ्यास करावा. क्या बात आहे. हो, असं मला वाटतं आणि एम-पी-एस-सीला न्याय दिला तर एम-पी-एस-सी आपल्याला खरंच न्याय देते. नक्कीच. मी एक्झाम ओरिएंट अभ्यास केला. खूप गोष्टीचा त्याग केला. स्वतःवर बंधनं लादली. सोशल मीडियाचा वापर खूप कमी करायचे सर आणि घरी मी जे अर्धा तास बोलत होते, तेव्हा मी फक्त 5 मिनिटावर आले. आणि सर आणि एम-पी-एस-सी मुलांचं मी माझ्यासोबत ज्या मुली असतात किंवा जे विद्यार्थी शिकतात, अभ्यास करतात, त्यांचं एक असं ऑब्झर्वेशन आहे माझं, की ओळखी जास्त असतात, मित्रमंडळी जास्त बनतात. आणि त्या गोष्टी मला असं मी एम-पी-एस-सी एक्झाम जास्त ओळख बनवली नाही. मी माझा अभ्यास करत गेले. माझ्या प्रायोरिटी ठरवल्या. मी फक्त माझा अभ्यास कारण मला माहिती आहे घरून कमी वेळ आहे, लवकर होऊ नये आणि शेवटचाच अटेम्प्ट आहे हा माझा. या पद्धतीने मी अभ्यास केला आणि सर शेवटी PSI झाले. मला असं वाटतं माझ्या मेहनतीचं मी प्रामाणिक अभ्यास केला त्याचं फळ मला भेटलं आणि ज्या सिली मिस्टेक झाल्या, त्या नसत्या केल्या तर मी आणखी पुढच्या पदासाठी प्राप्त झाले असते. ठीक आहे, माझ्या वाईफ्स PSIसाठी मॅच झाल्या आणि या डिपार्टमेंट खूप चांगलं आहे. यासाठी मी चांगलं काम करेल, असं मला वाटतं. आणि सर आली मिरवणूक, मी परत मागे येते. अ, गावी गेले. गावकऱ्यांनी असं गावातली कोणती मुलगी सर माझ्या बॅचच्या ज्या मुली आहेत माझ्यासोबतच्या, हं. त्या लग्न करून गेलेल्या होत्या. तर गावकऱ्यांना पण खूप छान वाटलं. कारण गावकऱ्यांनी माझी परिस्थिती बघितली होती सर. पप्पा मजुरी करतात. व्यसनचं पण वेड होतं माझ्या पप्पाला. मजुरी करतात. आता घरीच असतात, शेळी वगैरे सांभाळतात आणि आई दारोदारी बघण्याचं काम करते. ते गावकऱ्यांनी बघितलं होतं सर. आणि जी यास्मिन PSI झाली, ही यास्मिन गावाची एक लेक आहे. असं गावाचीच एक लेक आहे. आपली गावाचीच लेक जर फौजदार झाली, या हिशोबाने गावकऱ्यांनी माझी मिरवणूक काढली. सत्कार सन्मान दिला. माझ्या आई-वडिलांचा पण सत्कार केला. सर त्या दिवशी माझ्या मिरवणुकीला 500 जण, बरं. 400-500 पब्लिक तिथं प्रेझेंट होती. क्या बात आहे. लेट झालं होतं. त्या दिवशी IPLची मॅच होती वाटतं. तरी पण एवढी गर्दी होती. अ, अ, तर छान कार्यक्रम झाला, सगळं झालं. सर जे जे मला नाव ठेवायचे, ते म्हणते आमची यास्मिन, आम्हाला माहीत होतं यास्मिन होणारच आहे. तर त्यासाठी मला किती संघर्ष करावं लागलं, किती मेहनत करावी लागली ते मलाच माहिती आहे. कारण सर मी कधी स्वतःला खचून दिलं नाही या प्रवासामध्ये आणि स्वतःच्या चुकांवर मी काम केलं. त्या गोष्टी मला भेटल्या. एम-पी-एस-सीला इमोशनल गोष्टी नसते. एम-पी-एस-सी खूप प्रॅक्टिकल आहे. तर आपण किती संघर्ष करतो हे एम-पी-एस-सीला माहीत नसतं. कारण एम-पी-एस-सीला फक्त कॅन्डिडेट आला, फॉर्म भरला, ज्या रिक्वायरमेंट आहे एम-पी-एस-सीच्या ते पूर्ण केले तर अधिकारी घडतो. एम-पी-एस-सी त्यांना लगेच सिलेक्ट करते. तर एम-पी-एस-सीला संघर्ष माहीत नसतो.
तर मला असं वाटतं आपण जे नवीन विद्यार्थी तयारी करतात, एम-पी-एस-सीमध्ये तयारी करू इच्छितात, त्यांना माझा एक संदेश आहे, एम-पी-एस-सी आधी ओळखा. एम-पी-एस-सीला जे पाहिजे ते द्या. आणि एक्झाम ओरिएंट अभ्यास करा, आहे का नाही? एक्झाम ओरिएंटचा अभ्यास केला पाहिजे आपण आणि एम-पी-एस-सीला जे लागतं आणि हे आपल्या पर्सनल लेव्हलला जे डिसिप्लिन पाहिजे, सोशल मीडियाचं जे डिस्ट्रॅक्शन आहे ते बाजूला ठेवून आपण अभ्यास करायला पाहिजे आणि अगदी एक्झाम बरोबर. ओरिएंटच अभ्यास करायला पाहिजे. सगळं सेम अभ्यास करतात. सगळ्यांची बुक लिस्ट सेम आहे. सगळे अधिकारी सेमच सांगतात आणि सगळ्यांचा आयक्यू लेव्हल पण वेगळा असतो. तर या हिशोबाने आपण तयारी केली पाहिजे आणि स्वतःला ओळखलं पाहिजे. आपण या एम-पी-एस-सी करू शकतो का? आपल्याला झेपेल का? तर मी स्वतःला ओळखलं लवकरच आणि मला असं वाटलं मी करू शकते. मी म्हणूनच पुढे गेले आणि मला यश लवकर प्राप्त झालं. बरोबर. हे स्वतःला ओळखणं जर जमलं हो. तरच एम-पी-एस-सी विद्यार्थ्यांनी करावे. नाहीतर हो. 8-8, 10-10 वर्ष जर याच्यात घालवायचे हं. आणि स्वतःलाच ओळखता नाही आलं 8 वर्षात, 10 वर्षात, तर हं. काहीच उपयोग नाही. खरं तर तुम्ही सांगितलं की 8 मार्चच्या आसपास तुमचा रिझल्ट लागला, 6 मार्चला. हं. 8 मार्च हा महिला दिन, जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याचंच एक गिफ्ट या महिलांसाठी असं म्हणावं लागेल. कारण एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कारण फिजिकली आणि मेंटली, आता फिजिकली तुम्ही वीक होतातच. सॉरी, आपलं इकॉनॉमिकली तुम्ही वीक होतात. हं. पण मेंटली ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं होतं आणि त्यात तुम्ही राहिलं म्हणून कदाचित हे यश आहे. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी तुमचा प्रवास तर भयानक होता, खडतर होता. ज्या मुली फक्त तुमच्या कम्युनिटीमधल्याच नाही, पण ज्या मुली परिस्थितीचा बाऊ करत असतील किंवा अडचणी सांगत असतील, त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श उदाहरण ठराल. मुस्लिम कम्युनिटीमध्ये आजही शिक्षण किंवा व्यवसाय इतर गोष्टींमध्ये महिला जास्त पुढे नाही आहेत. तुम्ही एक उदाहरण झालात आता. तुम्ही सांगताय की तुमच्या तालुक्यामधूनच तुम्ही पहिल्या महिला पी-एस-आय. महिला पी-एस-आय आहात. हं. तर कम्युनिटीचा तर विषयच नाही. विशेष. त्या महिला दिनाच्या निमित्ताने तर मुस्लिम कम्युनिटीच्या महिलांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? सर मला असं वाटतं सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे संविधानानं. तर मुलीनं शिकावं. मी समजू शकते की एक एज लिमिटपर्यंत आपला समाज शिकवतो. ज्या मुली जेन्युइन काहीतरी करू इच्छितात, स्वावलंबी होऊ इच्छितात किंवा शिकू इच्छितात, मला असं वाटतं आपण थोडंसं घरच्यांना विश्वासात घेऊन मला घरच्यांना विश्वासात घेऊन टाईम घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. जरी त्यांचं लवकर लग्न झालं, तर समोरची जी फॅमिली आहे, त्यांना विश्वासात घेऊन शिकवतील त्या हिशोबाने त्यांना विश्वास घेऊन लग्न करून आपण लग्नानंतर पण चांगली तयारी करू शकतो. सर थोडं प्रॉब्लेम येतातच कारण आपण आता बघितलेलं आहे काही जे अधिकारी घडलेत, लग्नानंतर पण चांगली तयारी करून मुलं सांभाळून ते अधिकारी घडलेले आहेत. तर मला असं वाटतं आपण कोणत्या पण अडचणी असू दे किंवा आर्थिक असू द्या, आर्थिक अडचणी असू द्या किंवा सामाजिक अडचणी असू द्या किंवा लग्न झालेलं असू द्या. जर आपल्याला काही बनायचं असेल, तर आपण हिंमत नाही हारली किंवा जिद्द ठेवली, तर आपण जिद्दीच्या बळावर आपण यश प्राप्त करू शकतो. तर मला असं वाटतं सगळ्यांनी मोठे स्वप्न बघितले पाहिजे. मला अधिकारी व्हायचं हे स्वप्न मी बघितलं होतं, पण काय होणार ते माहीत नव्हतं. करत गेले, जिद्द होती, काहीतरी बनायची इच्छा होती. शेवटी मला ते यश प्राप्त झालं आणि सर 8 मार्चला माझ्या गावकऱ्यांनी मला महिला दिनानिमित्त बोलवलं. मला सत्कार सन्मान दिला. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि 10 मार्चला माझा रिझल्ट होता. तर मला असं 10 मार्चला माझा वाढदिवस होता. क्या 10 बात मार्चला है! माझा वाढदिवस आहे. मला माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट भेटलं पी-एस-आय रूपी. तर असा माझा प्रवास होता सर. महिलांना हेच आणि ग्रामीण महिला, ती मुस्लिम महिला असो किंवा अदर महिला असो, मला हे सांगायचं आहे, ग्रामीण भागामध्ये आपण शिकतो, तर सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. आपण घरी पण राहून अभ्यास करू शकतो. घरच्यांना विश्वासात घेऊन आपण टाईम मागून अभ्यास करायला पाहिजे आणि सगळ्या पालकांना पण मला एक मेसेज देऊ इच्छिते येस. मी, की आपली मुलगी खरंच मेहनत करतीये. तिला काहीतरी व्हायची इच्छा आहे. तिच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. कारण आई-वडिलांचा सपोर्ट केला, थोडा पाठिंबा दिला, तर त्या पाठींवर आपण मुली जिंकू शकतात. तर मुली आपली खरंच असं कष्ट करते, तर थोडासा टाईम घेऊन तर थोडासा तिला टाईम दिला पाहिजे. तिला थोडासा चान्स दिला पाहिजे स्वतःला सिद्ध करायचा, मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं पालकांनी तिच्या हुंड्याची तयारी न करता, तिच्या हुंड्यासाठी पैसे न इन्व्हेस्ट करता तिच्या शिक्षणावर इन्व्हेस्ट करावं, जेणेकरून त्याचा परती आपल्याला चांगला मिळेल, असं मला वाटतं. अगदी बरोबर. हो. नक्कीच मॅडम. खरं तर तुमचा हा जो प्रवास आहे, हा महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे. कारण हं. तुम्ही एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये आज हे यश संपादन केलंय. हं. परंतु आज कित्येक महिला अशा आहेत, की
ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना बाकी काहीच अडचणी नाही आहेत. तुम्ही पाहत असताल की एम-पी-एस-सीमध्ये तुम्ही सांगितलं की तुमचे मित्र ज्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि तुम्ही आज यशस्वी झालात, पण ते अजून अभ्यास करतात. अशा कित्येक मुली असतील, तुमच्या मैत्रिणी देखील असतील, हो आहे. की ज्या यशाच्या जवळ जात आहेत, पण त्यांना काही फायनली यश मिळत नाही. हम्म, तर तुम्ही 2दा त्याच्यातून गेलात. हम्म. नक्की काय सांगाल या आजच्या पॉडकास्टच्या शेवटी, की कुठल्या चुका ह्या मुलींनी किंवा एम-पी-एस-सीतल्या विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजेत? ज्यांना आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांना त्यांचं असं असेल मे बी कम्फर्ट झोन असतं सर. जरी आपण झालो नाही झालो आपला बॅकअप चांगला आहे. ओके. आणि त्यांचं व्हाय स्ट्रॉंग नसेल त्यांना अधिकारी का बनायचं हे मला असं वाटतं. माझं व्हाय स्ट्रॉंग होतं कारण मला परिस्थिती बदलायची होती. पहिली गोष्ट मला स्वावलंबी व्हायची आणि स्वतःची ओळख निर्माण करायची होती. तर मी माझ्या वडिलांच्या नावानं न ओळखता माझ्या नावानं माझे आई वडील ओळखतील हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं. आणि जे म्हणतात की गरीब परिस्थितीमधून पुरी पुढं जात नाही किंवा मुस्लिम कम्युनिटीमधून पुरी शिकत नाही त्यांना त्यांच्यासाठी एक उदाहरण बनायचं होतं ते. आणि जे एम-पी-एस-सीमध्ये मुलं येतात सुरुवातीला अभ्यास करतात तर मला असं वाटतं तुम्ही एक फिक्स करा कंबाईन करायची का राज्यसेवा करायची. तर माझं फिक्स होतं मी कंबाईन करायची कारण मला लवकर होणं होतं. मी कंबाईन करायचं ठरवलं आणि पी-एस-आय पदासाठी मी फोकस केला. मला यश प्राप्त झालं. आणि ज्या मुली असतात सर त्या थोड्या इमोशनल असतात. थोडं काही गोष्ट सण असला लगेच घरी जाणं, घरी गेला आठवडाभर राहणं. जी आपण सातत्य असतं या गोष्टीमध्ये या क्षेत्रामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. त्यानंतर इमोशनल राहता प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. या पदासाठी आपण न्याय देऊ शकतो का? त्यानंतर डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहिलं पाहिजे. मोबाईलचा वापर कमी आपल्या प्रायोरिटी ठरलं पाहिजे. आणि जे मित्रमंडळ मला असं वाटतं संगती पण चांगला असावा. जे मित्र आपला टाईम घेतो किंवा आपला टाईमपास करतो तो मित्र नाही म्हणता येणार. असा मित्र आपल्याला कायम सपोर्ट केला पाहिजे मित्रानं. कायम सपोर्ट केला पाहिजे, आपला टाईम न घेतला पाहिजे असं मित्र पण असावा. मला मित्रमंडळी पण चांगली लाभली सर आणि या क्षेत्रामध्ये मी खूप मित्र कमी केले. अच्छा. हो, खूप कमी नक्कीच. केले या खरं तर क्षेत्रामध्ये. मित्र म्हणजे संगत कशी आहे हो, याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरत असतात. हो. या संगतीचा परिणाम घरामधून पण लहानपणापासून सांगतात मुलांना, की हा संगतीचा असर आहे. हो, आणि सांगते. संगत कशी आहे त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. संगत जर तुमची रोज 8 दिवसातून 3 दिवस सिंहगडवरती जाणार किंवा आणखीन कुठेतरी हॉटेलमध्ये जाणार किंवा इतर ठिकाणी पार्ट्या करण्यासाठी जाणार असेल, हं. तर तीच परिस्थिती सगळ्यांची होणार. परंतु परिस्थितीची जाणीव तुम्हाला होती म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आज करू शकला. अशीच परिस्थितीची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. हं. नाहीतर परिस्थितीचा बाऊ करत बसून फक्त आपल्या अपयशावरती ह्या परिस्थितीचा खापर फोडणारे पण विद्यार्थी भरपूर आहेत. त्यांनी खरं तर तुमच्याकडून शिकणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही तुमचा प्रवास वास्तव कट्ट्यावरती मांडला आणि या महिला दिनाच्या या सिरीजमध्ये खरं तर महिला मोटिवेट होतील असे बहुमूल्य सल्ले तुम्ही याच्यामध्ये दिलेत. आणि खरं तर सल्ल्याची गरज नव्हती. तुमचा प्रवास हाच एक सगळ्यांना सल्ला असणार आहे. आणि जे परिस्थितीचं बाऊ करतात त्यांच्यासाठी ही एक चपराक असणार आहे. हो. खरं तर तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला मिळाले. तुमची वर्दीची आवड होती तुम्हाला भेटली. ती भेटलेली आहे. खरं तुम्ही सांगितलं की तुम्हाला घरचं दारिद्र्य कमी करायचं होतं. अर्थात तेही होईल आणि तुम्हाला जी काही समाजसेवा करायची होती, लोकसेवा करायची होती, ते देखील तुमच्या हातून घडो. अशा तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. खूप धन्यवाद सर. तुम्ही मला या प्लॅटफॉर्ममध्ये बोलायची संधी दिली त्यासाठी खूप धन्यवाद. आणि मला एक संदेश देऊ इच्छिते मी. नक्कीच. ग्रामीण भागाकडे संघर्ष सगळ्यांना असतो. एम-पी-एस-सीमध्ये प्रत्येक एम-पी-एस-सी ॲस्पिरंटचा संघर्ष असतो. वेगवेगळा संघर्ष असतो आपल्या पर्सनल लेव्हलवर. मी सगळ्यांना एकच मेसेज देऊ इच्छिते, संघर्ष सगळ्यांचा असतो. संघर्षाचा बाऊ करू नका. याला एक इंधन बनवा. एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. उलट संघर्ष आपल्याला स्ट्रॉंग बनवते. त्या संघर्षाला इंधन बनवा आणि असे पेटून उठा की काहीतरी झालंच पाहिजे. क्या बात आहे. सर नक्कीच. तेच हा जर मी माझ्या सर संघर्षाला कधी बाऊ नाही करून दिला आणि मी उलट स्ट्रॉंग गेले. संघर्ष येणं पण गरजेचं आहे. मी घरची दारिद्र्य अवस्था, माझे आई-वडील आणि मला काहीतरी बनायचंय. ह्या गोष्टी समोर ठेवूनच मी तयारी केली. आणि तेच मला तुमचं यश प्राप्त मोटिवेशन हो, होतं. तेच माझं मोटिव्हेशन होतं. मला मोटिव्हेशनसाठी कोणत्या अधिकाऱ्याची किंवा कोणत्या सेलिब्रिटीची गरज नाही पडली सर. तेच माझं घरची परिस्थिती आणि माझ्या आई-वडिलांचं स्वप्न आणि मला स्वतः काहीतरी बनायचंय. हेच माझ्यासाठी मोठा प्रेरणा होती. ते क्या बात आहे. हो. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद सर.